आशिष शेलार आणि सलमान खान यांच्यामधला वाद संपला का अशी चर्चा सुरू झाली आहे। आशिष शेलारांनी सलमान खान याची भेट घेतली आहे। शेलार आणि सलमान खान यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। सलमान आणि शेलारांमधील वाद मिटल्यानं बांद्र्यातील समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जाते। तर सलमान आणि शेलार यांच्यामधला वाद नेमका काय होता बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। एकेकाळी सलमान खान हा आशिष शेलारांच्या विरोधात होता। सलमान खान बांद्र्याच्या राजकारणामध्ये काँग्रेसच्या बाबा सिद्दीकींना साथ द्यायचा। 2009 मध्ये बाबा सिद्दीकींनी शेलारांचा 14,000 मतांनी निसटता पराभव केला होता। आशिष शेलार आणि सलमान खान यांच्यातील वितुष्ट तेव्हा वाढलं होतं। 2014 मध्ये आशिष शेलार निवडून आले। सलमान विरोध कडवटपणे होता। 2015 मध्ये सलमान खान विरोधात उघड भूमिका त्यांनी मांडली। विरोध पुढील 10 वर्ष सुरूच राहिला। 2024 शेलारांविरोधी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकींचा भाजपच्या मित्रपक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश। 2024 शेलारांनी यंदा पहिल्यांदा सलमानच्या वाढदिवसाला पुष्पगुच्छ पाठवला। त्यानंतर अखेर आता सलमान खानच्या घरी जेवणाच्या निमित्तानं ही मैत्री पाहायला मिळाली। 2024 उत्तर पूर्व लोकसभा आणि बांद्रे विधानसभा निवडणुकीसाठी सलमान शेलारांची मैत्री ही महत्त्वाची मानली जाते। आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात। ओम देशमुख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ओम, सलमान खान आणि आशिष शेलार यांच्यामधला वाद सगळ्यांना ठाऊक आहे, पण आता जेव्हा आशिष शेलार आणि सलमान खान यांचा हा फोटो समोर येतोय तेव्हा स्वाभाविक आहे की राजकीय चर्चा बऱ्याच सुरू आहेत। काय कळतंय, काय झालं या भेटीमध्ये? सलमान खान आणि शेलार यांच्यामधला वाद संपला असं आपण आता म्हणायचं का? गुरु, राजकारणात काही गोष्टी सांकेतिक असतात, सिम्बॉलिकली असतात। जसं तू सांगितलंस त्यामध्ये एक छोटं एडिशन असं आहे, करेक्शन असं आहे की 2009च्या निवडणुकीमध्ये यांनी आशिष शेलारांचा फक्त 1400 मतांनी पराभव केला होता। खऱ्या अर्थानं हा पराभव खूप दीर्घकालीन परिणाम करणारा ठरला, कारण 2009ला जर आशिष शेलार राज्याच्या राजकारणाच्या पटलावरती आले असते तर कदाचित राज्याचं राजकारण आणि आशिष शेलारांचं राजकीय स्थान हे वेगळं राहिलं असतं। परंतु 2009चा जो पराभव होता तो आशिष शेलारांसाठी खूप वेदनादायक होता। त्याचं कारण असं की शेवटच्या टप्प्यामध्ये बाबा सिद्दीकींच्या प्रचारासाठी सलमान खाननं जी आघाडी घेतली होती त्यामुळे ही सगळी समीकरणं बिघडली आणि त्यानंतरचा जो विषय होता तो सगळ्या राज्याला माहिती आहे। मुंबईतलं जे काही सेलिब्रिटीजचं वॉर आहे, सेलिब्रिटीजचा जो पाठिंबा राजकीय दृष्ट्या काँग्रेसला आणि शिवसेनेला गेल्या अनेक काळामध्ये मिळत होता त्याचा आता कुठेतरी डायव्हर्जन होताना पाहायला मिळतं। अनेक मोठे स्टार्स खान असतील किंवा इतर मंडळी असतील, गोविंदा असतील, या सगळ्यांनी आता महायुती पर्यायानं भाजपच्या पाठिंब्यावर भाजपला पाठिंबा देण्याचं एकंदर सपाटा लावला असं दिसतंय। वांद्र्यातलं जर आपण स्पेसिफिकली विषय पाहिला तर वांद्र्यातल्या स्थानिक राजकीय सामाजिक समीकरणांच्या अनुषंगानं हा जो भेटीचा जो सगळा संदर्भ कालचा आहे तो खूप सिम्बॉलिकल आहे। सलमान खाननं आशिष शेलार या माहितीबाबत या भेटीबद्दल सांगायचं तर काल सलमान खान यांनी आशिष शेलारांना जेवणासाठी बोलवलं होतं। आशिष शेलार सलमान खानच्या घरी जेवण्यासाठी गेले, तिथे त्यांच्यात चर्चा झाली, त्यानंतर एक फोटो डिप्लोमसी झाली। डिनर डिप्लोमसीच्या नंतर फोटो काढण्यात आले आणि त्यानंतर हा फोटो समाज माध्यमांवरती आशिष शेलारांनी स्वतः शेअर केला। बांद्र्यामध्ये जे काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी ज्यांचा सेलिब्रिटीजचा सोबतचा खूप मोठा राबता आहे त्यांनी आता शिवसेनेमध्ये शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे स्थानिक पातळीवरती जे आशिष शेलार विरुद्ध बाबा सिद्दीकी हा जो वॉर होता, हा जो संघर्ष होता तो काही प्रमाणात मिटलाय, त्यांचं कुठेतरी पॅचअप झालंय अशी सुद्धा माहिती आहे। त्या पार्श्वभूमीवरती ही भेट होणं, यापूर्वी जर आपण पाहिलं असेल तर शाहरुख खानने सुद्धा काहीशी नरमाईची भूमिका घेतली होती। सेलिब्रिटीजच्या घराच्या बाहेर जो शाहरुखच्या घराबाहेरचा जो रॅम्प जो एक छोटा वॉक होता, जो एक निमुळता रस्ता करण्यात आला होता त्याच्या व्हॅनिटी व्हॅनसाठी, तो मध्यंतरीच्या काळामध्ये महापालिकेच्या माध्यमातून तोडण्यात आला होता। अशा अनेक प्रकारच्या घटना घडल्या होत्या जेणेकरून भाजप आणि सेलिब्रिटीजमध्ये काहीसा वाद मुंबईमध्ये पाहायला मिळाला होता। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती शाहरुख खाननी भाजपशी पॅचअप करून घेणं, सलमान खाननी कुठेतरी आशिष शेलारांच्या भेटीसोबत या सगळ्या गोष्टींवर पडदा टाकणं, त्यामुळे वांद्र्यातली समीकरणं तरी कमीत कमी बदलतील। कारण ही जी मंडळी आहेत, सलमान खान असेल किंवा शाहरुख खान असेल, त्यांचा स्वतःचा एक इम्पॅक्ट आहे, तो केवळ चित्रपटाच्या अनुषंगाने नाही तर सामाजिक दृष्टीने सुद्धा मुंबईतल्या अनेक भागांमध्ये त्यांचा इम्पॅक्ट आहे। त्यामुळे ही भेट नक्कीच महत्त्वाची आहे। बरोबर, त्यामुळे ही भेट महत्त्वाची आहे। ओम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी।